स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणतेही स्किप करू नका, कारण व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे। आणि बघा पिल्लं किती सुंदर अशी मस्त झोपलेली आहेत, बघा बघा किती छान दिसते ना, बघितलं का फ्रेश वाटतं। आणि आम्हाला म्हणजे त्यांचं खूप लळा लागलेला आहे आता, तर म्हटलं चला दीदी व्हिडिओ घेत होती माझे हे पण आहे ट्रायपॉड, पण तिला म्हटलं आता कारण वेळ खूप लागन त्याला सेट करायला, त्याला दीदीला म्हटलं मग तूच घे थोडा व्हिडिओ। तर ती व्हिडिओ शूट करते आणि माझं क्लिनिंगचं काम चालू आहे। तर साफसफाई करणार आहे आणि किती झटपट साफसफाई करते बघा तुम्ही। आणि होतं कसं आहे, सकाळी लवकर उठावं लागतं, उठलं झाडझूड वगैरे झालं अंगणातलं की घरातलं थोडंसं चहा पाणी आंघोळ वगैरे झालं की क्लासला मुलं 7लाच येतात आपल्याकडं, आणि 7ला क्लासला मुलं आली तर 9ला जातात आणि 9 वाजता लगेच स्वयंपाकाला लागावं लागतं, कारण दादूचा टिफिन वगैरे द्यावा लागतो मला। दीदीचं काय टिफिनची जास्त म्हणजे गरज नाही, कारण ती सकाळी 7:30ला जाती, चहा वगैरे काहीतरी नाश्ता करून जाते आणि येताना 11:30 ती घरी येते, म्हणजे तिचं एकदम व्यवस्थित आहे। पण दादूला मला काय टिफिन द्यावा लागतो, तर 9 वाजता स्वयंपाकाला लागले तर 10 मला स्वयंपाकाला होऊन जातात, त्याचं चहा पाणी वगैरे सगळं करोस तर जेवण वगैरे होतं, मग दाजींचं जेवण वगैरे होतं आणि मग देवपूजा वगैरे, तर 10-11 त्याच्यातच वाजतात। म्हटलं चला आता त्याच्यानंतर दुपारची बॅच असते आपली क्लासची, तर दुपारी आपले जे मुलं आहेत ना ते 4:30ला येतात, तर तोपर्यंत मग ही क्लिनिंग आहे ना तर ही माझी चालू होती आणि थोडासा नंतर आराम पण केला होता मी। आपला जो व्हिडिओ आहे ना तो जास्त संध्याकाळचं रुटीन असतं किंवा दुपारचं रुटीन असतं, सकाळचं रुटीन शक्यतो बघायला मिळत नाही, तर मी प्रयत्न करणार आहे की सकाळी पण थोडंसं रुटीन जेवढं होईल तेवढं दाखवत जावा, कारण सकाळची काय होती घाईच इतकी असते ना, वेळच मिळत नाही काढायला, व्हिडिओ शूट करायला जमत नाहीये आणि म्हणावं तसं अजून व्हिडिओला आपला प्रतिसाद पण मिळत नाहीये। तर प्लीज शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलला, आपल्या फ्रेंड्समध्ये, आणि व्हिडिओ वॉच करा, बघा, लाईक करत जा, कमेंट करत जा, सपोर्ट करत जा। आणि खूप प्रयत्न करत आहे मी, तर थोडीशी सपोर्टची गरज आहे मला तुमच्या, आणि सबस्क्राईब करेल नसेल चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर। आणि बघा ह्या पद्धतीने ना हे कॉम्प्युटर टीव्ही वगैरे, आणि जास्त धूळ नाही कारण वरचीवर मी क्लीन करीत असते ना, तर फक्त काय घेतलं मी, मला कापड पण मिळालं नाही ना, तर ओढणी घेतली मी आणि तिनं झटकून काढते, आणि ही साधी ओढणी त्याच्यामुळे काय होतं धूळ पण तिला चिटकत नाही, झटकलं का ओढणी पण एकदम व्यवस्थित क्लीन होऊन जाते, ओढणीला पण जास्त काही लागलेलं राहत नाही, फक्त एक आपला नाही म्हणून हात मारून घेत आहे मी, कारण कसं आहे की त्याच्यावर पुन्हा धूळ साचायला नको, रोजचे रोज असं थोडं करीत राहिलं ना की काय होतं मग जास्त धूळ वगैरे साचत नाही। तर मग माझं तेच काम चालू आहे, एक मी क्लीन करून घेत आहे। फुलं वगैरे असतात ना तर त्याच्यावर पण काही आर्टिफिशियल फुलं आहेत आणि त्याच्यावर सुद्धा धूळ बसते, तर थोडंसं झटकून घेतलं का ते एकदम स्वच्छ दिसतात आणि दिसायला लगेच त्याचा कलर असं फुलून येतो, थोडंसं जरी कापड मारलं तरी। आणि आपलं घर जेवढं फ्रेश असतं तेवढं आपल्याला पण फ्रेश वाटतं, आणि घरामध्ये एक वेगळंच वातावरण असं नाही का, वेगळाच उत्साह तयार होतो। आणि कसं माझा क्लास पण असतो, तर थोडंसं सगळीकडे क्लीन वगैरे असलं तर दिसताना पण छान दिसतं, फ्रेश वाटतं घरामध्ये, आणि अभ्यासाला पण मुलांना असं एक वेगळाच नाही का आपलं काय म्हणतो मूड येत असतो। आणि होतं काय बघा, आता आपला हा जो कलर आहे ना इकडे थोडासा कापट वगैरे झालेला आहे, तर दाजीचा माझा विचार चालू होता आपण कलर देऊ, पण सध्या तर आपण देणार नाही, दिवाळी वगैरे झाल्याच्या नंतर चाललंय आमच्या डोक्यात की आम्ही तर काही असं कोणाला नाही का देणार नाही, आम्ही घरगुतीच कलर देत असतो, कारण आपलं तेवढं बजेट नाही, जशी परिस्थिती आहे तसंच राहावा, आणि एवढे पैसे पण नसतात का जे देणार आहे आपण त्यांना देऊ, तर आम्ही आतापर्यंत घरगुतीच कलर देत आलेले आणि साधा कलर असतो आपला। तर आता आमचा विचार चालू आहे हे जे आहे ना जे दिसतंय काळा भाग, तर तो आपल्याला झाकायचा आहे, म्हणजे त्याला तर कलर द्यायचा आहे, तर आत्ता नाही पण चालू आहे प्लॅनिंग, जेव्हा देऊ तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसणारच आहे। तर पुढची हॉलची माझी सगळी क्लिनिंग झाली आणि म्हटलं आता चला पटकन किचन पण क्लीन करून घ्यावा, वेळ आहे तर सगळं, आणि थोडेसे भांडे वगैरे पण पडलेले होते, आणि दीदी होती माझ्या मदतीला, म्हणजे दीदीला मी शूटिंग वगैरे व्हिडिओ काढायला लावलेला होता, तर पुढचं सगळं क्लीन झालं, झटकून वगैरे झालं, सगळं घर एकदम फ्रेश झालं आपलं। आणि म्हटलं आता चला हे काचा वगैरे आहे ना, काय होतं की आपलं जे असतात ना जाळी व काय म्हणतात त्याला चिमणी असते बघा, ती बसवलेली नाही ना, त्याच्यामुळं काय होतं
की सगळी जी धूळ आहे ना ह्या भरण्यावर इकडं इकडं बसत असते. वरती जे डबे आहे ना स्टीलचे त्याच्यावर पण बसत असते. तर मग मी काय करत असते, एक 4-5 दिवस झाले का ते घासून घेत असते आणि वरचे जे डबे आहे ना किराणा वगैरे रिकामा झाला का लगेच घासून काढत असते. त्याच्यामुळे मग ते चांगले वाटतात, नाही तर लगेच चिकट हाताला लागायला होतं. तर हे डबे सुद्धा मला सारखी पुसून घ्यावं लागते. ह्या काचा ही जी स्टाईल आहे ना आपली किचनची ती सुद्धा सारखी पुसून घ्यावं लागते ओल्या कपड्यांनी निरमानी, नाहीतर लगेच चिकट होते. आणि खिडकी वगैरे काही नाहीये. आणि दीदीचं काम चालू आहे पुढं घर पुसायचं. तिला म्हणलं तू पुढचं घराची फरची पुसून घे, तोपर्यंत मी मागचं किचन क्लीन करते. तर ती करत आहे पुढं, माझं चालू आहे मागं. आणि पटापटा हे बघा, व्हिडिओ तर मी काय जास्त दाखवले नाही. भांडे वगैरे घासले, सगळं पुसून वगैरे झालं आणि बघा किती छान दिसतं आपलं किचन. आणि कसं आहे एकदम अर्धा तासात सगळं आवरून जातं. करायला लागलं तर आता बेड क्लीन करायचं आहे. काय करते बिल्लू तू? हा, आणि हे बघा डाळिंब सोलायचं काम त्याला दिलेलं आहे आणि छान काम करतो मग, हाय की नाही बाबू? आवडतं ना तुला? आणि हे बघा दोरी पण आहे उड्या मारायला आणि हा त्याला बाजूला घेते तोंड लावत. कर मग सोला, आपल्याला जेवताना मग खायला सकाळी काम येईल ना. सकाळी पण येईल. हा हा, इकडे बघ वरती. थांब थांब थांब, वरती बघ पिल्लूवर बघ. आणि दादू टी शर्ट दाखव. उभं रे बाळा 5 मिनिटं. हा, हात नको लो, डाग पडन त्याला. आणि हा बघा हा टी शर्ट घेतलाय त्याला, कसं वाटतं नक्की सांगा. DMart मधून आणलाय आम्ही आणि 99 रुपयाला, हाय की नाही पिल्लू? त्याच्यामुळे पिल्लू माझं लय खुश आहे, हाय की नाही खुश? आता तुम्हाला मी माझं दुसरं पिल्लू दाखवते. हे बघा, हे बघा, हे दुसरं पिल्लू आहे. आणि हा पिल्लाचं डोकं दुखत आहे, त्याच्यामुळे तोंड जरा सुकलेलं आहे आणि पाणी भरायचं काम चाललंय. हा, झाकण ना आणते. आणि ही सुद्धा खुश आहे. काय घेतलंय माहितीये ना, तिची पण खरेदी आपण लवकरच दाखवणार आहे 5-10 मिनिटात, हाय का नाही? पाणी भरून झालं का मग दीदीला काय घेतलं काय नाही ते पण मी दाखवते. एक हे बघा, हे आपले बाकीची पिल्लं काय करते, हे बघा खेळायचं काम चालू आहे. आणि हे बघा पूर्ण बेड आवरलंय मी, सगळं आवरून घेतलंय. इथं किती पसारा दिसत होता मगाशी, सगळे कपडे वगैरे सुई लावले. आणि आता तुम्हाला एका 5-10 मिनिटात हे बघा ह्याच्यात सगळं सामान आहे. आम्ही काय आणलं DMart मधून ते दाखवणार आहे. खूप अशा मस्त आणि स्वस्त वस्तू आहे DMart मध्ये. बघा ही चप्पल आहे ना, तर ही दादूला DMart मधून आणलेली आहे आणि 99 रुपयाला बसली, है ना दादू? कितीला बसली? 99. म्हणजे किती इंग्लिश मध्ये? 99. दादूला सगळे मराठी अंक येतात बघ का, इंग्लिश मधून पण येतात आणि मराठीतून पण येतात ना पिल्लू? नमस्कार. आता तुम्हाला जी सुरुवात झाली आहे तर ती आपली शॉपिंग दाखवायला. आणि दीदीला म्हटलं की तू शॉपिंग दाखव, जे काय घेतलेलं आहे ते आपण, कारण मी स्वयंपाक करत होते. आणि दीदीनं खूप असा मस्त व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्हाला सुद्धा आवडेल, नक्की बघा. आणि हा आहे तो दादूचा ड्रेस घेतलेला आहे आणि हा दीदीचा ड्रेस आहे कॉलेजचा. आणि मागच्या वर्षी सारखाच आहे, म्हणजे 10 पर्यंत होता ना तसाच, फक्त कलर चेंज आहे. त्याला ओढणी वगैरे काही नाही, जॉकेट आहे. आणि तिच्या पप्पाने मग पॅन्टला इलास्टिक वगैरे लावून आणलेलं आहे. तर हा आहे दीदीचा ड्रेस आणि तो दाखवला तो दादूचा ड्रेस. आणि दोन्हींचं मिळून जे आहे ना बिल 950 रुपये झालं. आणि याच्यानंतर झालं काय माहितीये का, आपली जी शॉपिंग आहे नेक्स्ट ती DMartची आहे. तर DMartमध्ये ना मी जी बॉटल घेतली होती बघा पाण्याची, तर मला काय वाटलं होतं ती गार गरम पाणी नसतं का ती बॉटल आहे, पण नेमकं झालं काय, ती साधी बॉटल होती. आणि आपल्याला कसं आहे, आपण सर्वसामान्य फॅमिलीतल्या अजून काही गोष्टी अजून आपल्याकडे यायच्या आहेत, त्या अजून आलेल्या नाही आणि घेतलेल्या पण नाहीये असं आहे. आणि घ्यायसाठी ती तडफड चालू आहे. हे व्हिडिओ जे बनवते ना मी त्याचसाठी बनवते की आपल्याकडे ज्या गोष्टी नाही ना, आपलं जेव्हा चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा का होईना घेऊ, किंवा क्लास घ्यायला सुरुवात केली त्यासाठीच घेतले आहे की जी गोष्ट आपल्याला हवी आहे ना
तर ती त्यातून मिळेल. पण ह्या बॉटलच्या बाबतीत ना जरा थोडंसं नाही कळलं मला. तिथं दीदी मला म्हणत होती मम्मी ही नाही ती बॉटल, पण मी तिला म्हटलं नाही ग हीच आहे ती बॉटल. पण जेव्हा घरी आले मग समजलं, दाजी मला म्हटले का ही बॉटल ती नाही गार गरम पाण्याची, ही साधी बॉटल आहे. तर म्हणलं आता जाऊ द्या, घेतली तर घेतली, नेक्स्ट टाइम कधीतरी आपल्या आयुष्यात ती येणारच आहे, आपण तिला घेणारच आहोत कशी का होईना मेहनत करून. आणि जास्त काय पैसे लागत नाही, 500-600 रुपये लागतात, पण कधी कधी ते पण खूप वाटतात. आणि ही चप्पल घेतली म्हणलं आम्हाला दीदीला पण क्लासला जायला काम येईल आणि मला येईल. आणि ही मिळाली 199 रुपीजला. आणि चप्पल छान आहे, मस्त आहे, प्लास्टिकची आहे पण मग चांगली आहे पैशाच्या मानाने. आणि दिसायला पण खूप आकर्षक दिसते आणि पायात घातल्यावर पण खूप सुंदर दिसते. तर डीमार्टमध्ये अशा चपला खूप छान छान आहे आणि टिकायला पण भरपूर टिकतात. तर जो मला घ्यायची असेल तर नक्की तिथं जाऊन घ्या. आणि हा टॉवेल आणला, हा पण 99 रुपयाला आणला, कारण एक टॉवेल जो होता ना तो आपला खराब झालता. म्हटलं चला, दाजी मला म्हटले अजून 2 घ्यायचे होते तू, कारण कापड खूप सॉफ्ट होतं त्याचं. पण काय होतं, मी पैशाचं बजेट बघून वस्तू घेत होते. म्हटलं आपले काही एवढे पैसे आहेत, तेवढ्या पैशात सगळ्या वस्तू बसवायच्या होत्या. आणि मी जो तवा आहे ना पॅन, तो पण घेतला होता, पण नंतर बजेट नाही बसलं ना, तो मी कमी करून टाकला डिझेल. म्हणलं मला अंदाज आला की ह्या काही एवढ्या पैशात येणार नाही, मग तो रिटर्न देऊन टाकला होता मी. आणि हा एक अजून दादूला टी शर्ट घेतलेला आहे आणि एक त्याने घातलेला आहे. दादूला 2 टी शर्ट घेतले आणि दीदीला 2 टी शर्ट घेतलेले आहे. तर हा एक घेतलेला आहे आणि हे दादूचे 2 टी शर्ट. आणि हा जो आहे हा एक टी शर्ट हे 99 रुपयाला एक घेतलेला आहे आणि कापड खूप सॉफ्ट आहे. आणि हा जो टी शर्ट आहे हा जरा थोडंसं चांगल्या रेंजचा आहे, म्हणजे जवळजवळ 250-300 रुपयाचा टी शर्ट आहे तो, पण खूप छान आहे, कापड इतकं सॉफ्ट आहे बस. आणि दादू मला हा बॉल घ्यायला लावलेला आहे बघा, 79 रुपयाचा आहे, पण इतकं छान आहे ना, म्हटलं जाऊ द्या. आणि त्याचा व्यायाम होतो, खेळायला मिळतं आणि मुलांना खेळायला पण आवडते ह्या वयामध्ये. तर म्हटलं चला जाऊ द्या, हाही आपल्याला जागा आहे खेळायला आणि घरात इकडं तिकडं तो खेळत असतो. आणि मग हा एक बॉल घेतला. आणि ही एवढी आपली जी आहे ना शॉपिंग तर डीमार्टमधली आहे. तर जवळजवळ याला माझे 1400-1500 रुपये गेले आहेत डीमार्टला. आणि त्याच्यानंतर दाजीने अजून मला थोडीशी आसपासच्या दुकानातून थोड्याशा ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या पण आणून दिल्या, तर त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. आता ही जी शॉपिंग आहे ना, तर आणि हो, ह्याच्यामध्ये दीदीला जे आपल्या स्लिपा वगैरे असतात ना, त्या पण डीमार्टमधून आणल्या मी, चांगल्या होत्या. मी मला एकदा वापरून बघावं कशा आहे. तर ह्या पद्धतीची आपली शॉपिंग आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. वस्तू कशा वाटल्या, घेतलेली शॉपिंग आवडली का तुम्हाला, तर नक्की कमेंट करा, कारण कमेंट खूप महत्त्वाची आहे. आता दीदी प्रत्येक वस्तूची तुम्हाला पुन्हा किंमत पण दाखवत आहे, कारण त्याच्यावर लेबल आहे. आणि मला दीदीने हा व्हिडिओ शूट केलेला खूप आवडला, खूप छान शूट केला तिला आणि चांगला व्हिडिओ जमतोय काढायला. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. बघा, ह्या ड्रेसची पण प्राइस तिने दाखवलेली असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हसत राहा, सुखी राहा, आनंदी राहा.